ठाणे जिल्हा हा अतिशय ऐतिहासिक असा जिल्हा आहे. हा पुरातन काळापासून एक ऐतिहासिक अशी नगरी राहिलेली आहे. ह्याच ठाणे शहरामध्ये ह्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण सारख्या भागात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेले आहे. त्याच ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी बाबासाहेबांचे पणतू ॲडव्होकेट अमन आनंदराज आंबेडकर हे 12 ऑक्टोबर रोजी येणार आहे. रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रमुख आबासाहेब चासकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेची निवडणूक नीती ठरवण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा मेळावा ठाणे शहरातील गडकरी रंगायतन इथे दुपारी 3 ते सायंकाळी 7च्या दरम्यान होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा प्रमुख आबासाहेब चासकर यांनी दिलेली आहे. ह्या मार्गदर्शन मेळाव्याला, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याला महाराष्ट्राचे नेते, रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सन्माननीय विनोदजी काळे, महाराष्ट्राचे नेते रामभाऊ तायडे, महाराष्ट्राचे नेते विजय घोरपडे इत्यादी मंडळी येणार असल्याची माहिती आबासाहेब चासकर यांनी दिलेली आहे. ह्या मेळाव्याकडे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील फक्त रिपब्लिकन सेनेच्याच नव्हे तर इतरही राजकीय पक्षांचे डोळे लागलेले आहे. या बैठकीमध्ये रिपब्लिकन सेना आपली कोणती, कशा पद्धतीची रणनीती आखते, महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेची भूमिका काय असणार आहे. अमनराज आंबेडकर, ॲडव्होकेट अमन आंबेडकर, ह्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट अमन आंबेडकर हे कोणती भूमिका मांडणार आहे, याकडे सगळ्या राजकीय पक्षांचे आणि अर्थातच ठाणे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. ही बैठक एक ऐतिहासिक बैठक ठरणार आहे. या ऐतिहासिक बैठकीला रिपब्लिकन सेनेच्या सर्व विंग, कामगार सेना, महिला आघाडी, विद्यार्थी सेना, युवा सेना या सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावं असे आवाहन आबासाहेब चासकर यांनी केले आहे.